नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सर्व शेतकरी बांधवांना एकच महत्त्वाचा असा प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल का? शेतकरी बांधवांची कर्जमाफी नक्की केव्हा होणार आहे, याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आता खरोखर शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार का? तर याबद्दल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा एक महत्त्वपूर्ण असं अपडेट दिलेला आहे की शेतकरी बांधवांची जर कर्जमाफी होणार असेल तर ती नक्की केव्हा होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे आणि किती सालापर्यंतची कर्जमाफी होणार आहे. तर मित्रांनो, लक्षात हे घ्यायचं आहे की राज्य सरकारने आपल्याला निवडणुकीपूर्वी एक महत्त्वपूर्ण असं आश्वासन दिलं होतं सर्व शेतकरी बांधवांना की आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्वात अगोदर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची शेतकरी बांधवांची कर्जमाफी सरकारने केलेली नाही. हिवाळी अधिवेशन सुद्धा संपलेलं आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा कर्जमाफीची घोषणाही करण्यात आलेली नाही. परंतु मित्रांनो, आता लवकरच म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये एक राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीची घोषणा होऊ शकते अशी दाट शक्यता आहे. कारण मित्रांनो, जर राज्य सरकारला शेतकरी बांधवांची कर्जमाफी करावयाची असेल तर राज्य सरकारला विशेष निधीची तरतूद करावी लागणार आहे आणि यासाठी जर राज्यातील शेतकरी बांधवांची सरकारला सरसकट 3 लाखांपर्यंतची जर कर्जमाफी करावयाची असेल तर सरकारला 40 कोटींच्या निधीची आवश्यकता आहे आणि या 40 कोटींच्या निधीची तरतूद ही सरकारला अगोदर करावी लागेल आणि त्यानंतर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करावी लागेल. त्यासाठी आता विशेष अधिवेशन म्हणजे पुढील महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या फेब्रुवारी महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 40 कोटींच्या जे निधीची तरतूद आहे तर ती 40 कोटींच्या निधीची तरतूद ही केली जाईल आणि ही निधींची तरतूद केल्यानंतर आपल्या सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा केली जाईल अशी माहिती समोर येत आहे. म्हणजेच मित्रांनो, आपण अद्यापर्यंत कर्जमाफीबद्दल खूप काही ऐकत आलेलो आहोत, परंतु कुठल्याही प्रकारची कर्जमाफी ही झालेली नाही आणि सर्व शेतकरी बांधव आतुरतेने कर्जमाफीची वाट बघत आहेत. कारण आता शेतकरी बांधवांना बँकांकडून सुद्धा नोटिसा यायला लागलेल्या आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो, जरी तुम्हाला बँकांकडून नोटिसा येत असल्या तरी सुद्धा तुम्ही तुमचं कर्ज हे भरायचं नाहीये. कारण तुम्ही जर या कर्जासाठी थकीत कर्ज असाल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं कर्ज हे लगेच रिन्यू करायचं नाहीये. तर थोडे दिवस तुम्हाला थांबायचं आहे. आपल्याला मार्च एंडपर्यंत वेळ तसाही आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे आणि या विशेष अधिवेशनामध्ये ज्यावेळेस 40 कोटींच्या निधीची तरतूद होईल त्यावेळेस आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही नक्कीच केली जाईल. मित्रांनो, यासाठी तुम्ही थकीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठल्याही शेतकरी बांधवांनी आपलं कर्ज हे रिन्यू करायचं नाहीये आणि 1 जानेवारी 2019 ते 2024 हा जो कालखंड आहे तर या कालखंडातील ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज उचललेलं आहे आणि ते अद्यापही थकीत कर्जदार आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली कर्जमाफी होऊ शकते. तोपर्यंत कुठल्याही शेतकरी बांधवांनी कर्ज हे भरायचं नाहीये. माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.